कोपर्डीच्या घटनेप्रकरणी आता आरोपपत्र दाखल होत आहे। आजपासून या सगळ्या संदर्भातली सुनावणी देखील सुरू होते। कोर्टामध्ये काय काय घडामोडी घडतात पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, काय घडामोडी या संदर्भातल्या कोर्टामध्ये पाहायला मिळतात? अश्विन, संपूर्ण राज्याचं ज्या कोपर्डीच्या आरोपपत्र आणि त्यानंतर जी सुनावणी होती त्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि साहजिकच आज या सुनावणीला सुरुवात होत आहे। काही वेळातच या ठिकाणी सुनावणी होणार आहे, कारण या प्रकरणी जे विशेष सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम हेही नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालेले आहेत। आज विशेष म्हणजे दोषारोप निश्चित करण्यात येणार आहे। या प्रकरणामध्ये जे 3 प्रमुख आरोपी आहेत, जितेंद्र शिंदे, संतोष भवळ आणि नितीन भैलुमे यांच्यावरती बलात्कार, हत्या आणि बाललैंगिक प्रतिबंधक अत्याचार कायदा या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरची आज दोषारोप निश्चित होणार आहे। आणि सर्वात महत्वाचं, हे जे काही आरोपी आहेत तर यांचं यातील एकाच आरोपीचं वकीलपत्र स्वीकारण्यात आलेलं आहे। इतर दोघा आरोपींचं वकीलपत्र कोण स्वीकारतंय याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम या ठिकाणची सुनावणी झाल्यानंतर कोपर्डीमध्ये जे काही पीडित कुटुंबीय आहे त्या पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते त्यांचीही माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार असल्याचं समजतंय। ठीक आहे पांडुरंग, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।